चलो स्टार्ट. Very first questions. Very good. Large dash dash are used in commercial power generation plants. विद्युत निर्मिती केंद्रामध्ये मोठी डॅश डॅश वापरली जातात. डिअर स्टुडंट्स, तुमच्याकडे 60 सेकंद आहेत, 60 सेकंद आहेत आणि त्या 60 सेकंद मध्ये जो कमी सेकंदामध्ये म्हणजे कमी वेळामध्ये आन्सर देईल त्याला जास्त पॉइंट मिळतील. तर प्रत्येक प्रश्नासाठी 4 ऑप्शन आहेत. व्हेरी फर्स्ट क्वेश्चन साठी मशीन यंत्रे, जनरेटर जनित्रे, टर्बाइन्स झोत यंत्र, पॅनल्स, हे असे 4 ऑप्शन्स आहेत. क्वेश्चन्स काय आहे? लार्ज डॅश डॅश आर युज्ड इन कमर्शियल पॉवर जनरेशन प्लांट्स. विद्युत निर्मिती केंद्रामध्ये मोठी डॅश डॅश वापरली जातात. काय वापरली जातात? व्हेरी गुड. जनरेटर जनित्रे इज अ करेक्ट आन्सर. जनित्रे हे अगदी योग्य उत्तर आहे. मीन्स लार्ज जनरेटर आर युज्ड इन कमर्शियल पॉवर जनरेशन प्लांट. मोठमोठ्या विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जनित्रे वापरली जातात. व्हेरी गुड. लीडर बोर्ड. व्हेरी गुड. फास्टेस्ट आन्सर देणारी अनुजा आहे. सेकंड नंबर स्वाती, थर्ड विकास. व्हेरी गुड. आणि नंबर 4 सुकेश, दीपक, गौरी, नंदनी. निकिता नागमुळे. ज्यांचे नाव व्यवस्थित नाहीत मी त्यांचे नाव घेणार नाही. क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर 2. आन्सर फास्ट टू गेट मोर पॉइंट्स. मीन्स जास्त पॉइंट पाहिजे असतील तर उत्तर तुम्हाला लवकर द्यावे लागेल. डॅश डॅश इज युज्ड टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी डॅश डॅश वापरले जातात. काय वापरले जातात पहा. फॅन, पंखे, जनरेटर, जनित्रे, टर्बाइन्स, झोतयंत्र, पॅनल्स. व्हेरी गुड. डॅश डॅश इज युज्ड टू रोटेट द मॅग्नेट इन द जनरेटर. जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी डॅश डॅश वापरले जाते. काय वापरले जाते? फॅन वापरले जाते का? पंखे, जनरेटर, जनित्रे, टर्बाइन्स, झोतयंत्र, पॅनल्स. काय वापरले जाते? व्हेरी फास्ट आन्सर आपला सबमिट करा. अँड सर्वांनी लाईक करायचं आहे. टाइम्स अप. टर्बाइन्स, झोतयंत्र is a correct answer. Means a turbine is used to rotate the magnet in the generator. जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी झोतयंत्र वापरले जाते. व्हेरी गुड. फास्टेस्ट आन्सर देणारी माही आहे. बट नंबर 1 विकास, नंबर 2 अनुजा, थर्ड नंबर सुकेश, नंबर 4 माही, निकिता, स्वाती, नागमुळे, नंदिनी, दीपक, गौरी. व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 3.
ऑफ 15. मोर पॉइंट आन्सर फास्ट द्यावेच लागतील. इन थर्मल पॉवर प्लांट्स द डॅश डॅश एनर्जी इन द कोल इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील डॅश डॅश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केली जाते. फिजिकल, भौतिक, बायोलॉजिकल, जैविक, कायनेटिक, गतीज, केमिकल, रासायनिक. डिअर स्टुडंट्स, थर्मल पॉवर प्लांट्स मध्ये कोल मध्ये कोणती एनर्जी असते जी एनर्जी युज्ड करून इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये त्याचं कन्वर्ट करतात, रूपांतर करतात. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये कोळशात अशी कोणती ऊर्जा आहे ज्या ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतात? तर ती कोळशामध्ये असलेली ऊर्जा कोणती किंवा एनर्जी? व्हेरी गुड. केमिकल or रासायनिक is a correct answer. The thermal power plants, in thermal power plants, the chemical energy in the coal is converted into electrical energy. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात कोळशातील रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतात. फास्टेस्ट आन्सर देणारी निकिता आहे, बट नंबर 1 अगेन विकास आहे. नंबर 3 माही. नंबर 4 स्वाती, नागमुळे, अनुजा, नंदनी, सुकेश, गौरी एंड नाउ क्वेश्चन नंबर नेक्स्ट. तर प्लीज सर्वांनी लाईक करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4. Answer fast to get more points. Solar cells are made of a special types of material called semiconductor such as dash dash. सौर विद्युत घट हे डॅश डॅश सारख्या पदार्थापासून बनलेले असतात. सोलार सेल कोणत्या मटेरियल पासून बनलेले असते जो मटेरियल सेमीकंडक्टर पण आहे? सौर विद्युत घट कोणत्या पदार्थापासून बनलेले आहे? सिलिकॉन, युरेनियम, बोरोसिलिकेट, हायड्रोजन. यू हॅव 60 सेकंड. तुमच्याकडे ओनली 60 सेकंद आहेत आणि त्यामध्ये पण तुम्हाला कमी वेळात जो कोणी आन्सर देईल त्याला जास्त पॉइंट मिळतील. Everyone has voted means 17 students present आहेत. Silicon is a correct answer. तर solar cell are made of a special types of a material called semiconductor such as silicon. सोलार सेल मध्ये सिलिकॉन वापरलं जातं किंवा त्यापासून बनवलं जातं. सौर विद्युत घट हे सिलिकॉन सारख्या पदार्थापासून बनवलेले असतात. लीडरबोर्ड. माही इज द फास्टेस्ट आन्सर देणारे स्टुडंट्स आहे. नंबर 2 शिंदे निकिता, 3 विकास,
स्वाती, अनुजा, नंदिनी, नागमुळे, प्राजक्ता and Sukesh. Now next question. Question number 5 of 15. Total 15 questions आहेत and त्यापैकी हा पाचवा question. Answer fast to get more points. In modern civilization dash dash has become a primary need. आधुनिक संस्कृतीमध्ये डॅश डॅश ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. फूड, क्लॉथ, शेल्टर, एनर्जी. अन्न, वस्त्र, निवारा, ऊर्जा. कोणती गरज आहे? इन मॉडर्न सिव्हिलायझेशन बिकम अ प्रायमरी नीड. आधुनिक संस्कृतीमध्ये डॅश डॅश ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. अशी कोणती गरज बनलेली आहे जी आधुनिक संस्कृतीमध्ये प्राथमिक आहे? वन टाइम्स अप. व्हेरी गुड. एनर्जी इज अ करेक्ट आन्सर. ऊर्जा हे अगदी योग्य उत्तर आहे. मीन्स इन मॉडर्न सिव्हिलायझेशन एनर्जी हॅज बिकम अ प्रायमरी नीड. आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. व्हेरी गुड. अगेन फास्टेस्ट आन्सर देणारी माही आहे. अँड नंबर 1 अगेन माही. नंबर 2 निकिता, स्वाती, अनुजा, नंदनी, विकास, प्राजक्ता, सुकेश, गौरी. व्हेरी गुड. Question number 6 of 15. Answer fast to get more points. Most electric power plants are based on the principle of. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी डॅश डॅश या तत्वाचा उपयोग केला जातो. असा कोणता तत्व आहे जो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स मध्ये यूज केला जातो? इलेक्ट्रो इंडक्शन, मॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड इलेक्ट्रोमॅग्नेट. विद्युत प्रवर्तन, चुंबकीय प्रवर्तन, विद्युत चुंबकीय प्रवर्तन अँड विद्युत चुंबक. प्रिन्सिपल तत्व असा कोणता तत्व आहे जो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स मध्ये यूज केला जातो किंवा त्यावरच बेस आहे, उपयोग होतो त्याचा ऊर्जा तयार करण्यासाठी? टाइम्स अप. करेक्ट आन्सर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फंक्शन्स इंडक्शन्स. विद्युत चुंबकीय प्रवर्तन. Fastest and number 1 again Mahi. Number 2 Nikita. Number 3 Swati, Vikas, Anuja, Nandani, Gauri, Sukesh and Prajakta. Very good. Now next. Question number 7 of 15.
आन्सर फास्ट टू गेट मोर पॉइंट्स. जास्त पॉइंट पाहिजे असतील तर आन्सर तुम्हाला फास्ट द्यावं लागेल. प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन was invented by the scientist डॅश डॅश. विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे तत्व डॅश डॅश या शास्त्रज्ञाने शोधले. शास्त्रज्ञाचं नाव सांगायचं आहे. सायंटिस्ट. प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन was invented by the scientist. विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे तत्व कोणत्या शास्त्रज्ञाने शोधले? ओहम्स, मायकल फॅरेडेज, जूल, न्यूटन्स. 4 ऑप्शन्स आहेत. 4 सायंटिस्टचे नाव आहेत. यापैकी प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चा कोणी शोध लावला त्या सायंटिस्टचं नाव, शास्त्रज्ञाचं नाव तुम्हाला द्यायचं आहे. मायकल फॅरेडे इज अ करेक्ट आन्सर. means principle of electromagnetic induction was invented by the scientist मायकल फॅरेडे. विद्युत चुंबकीय प्रवर्तन हे तत्व मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधले. व्हेरी गुड. लीडर बोर्ड. फास्टेस्ट अगेन माही. नंबर 2 निकिता, स्वाती, विकास, अनुजा, नंदनी, प्राजक्ता, गौरी, सुकेश and नागमुळे. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन्स माही. निकिता, स्वाती, विकास, अनुजा, नंदनी, प्राजक्ता, गौरी, सुकेश and नागमुळे तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. क्वेश्चन्स नंबर 8. Answer fast to get more points. Neutrons is bombarded on an atom of uranium-235 dash dash neutrons generated in this process. युरेनियम 235 या अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला असता डॅश डॅश न्यूट्रॉन बाहेर पडतात. हाऊ मेनी न्यूट्रॉन्स रिलीज्ड होतात ज्यावेळेस न्यूट्रॉनचा मारा केला जातो बंबार्डेड ऑन एन ॲटम ऑफ युरेनियम. युरेनियमच्या अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. युरेनियम 235 या अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो त्यावेळेस किती न्यूट्रॉन बाहेर पडतात? 1 2 3 4. टाइम्स अप. Correct answer 3 means neutron is bombarded on an atom of uranium-235. 3 neutrons generated in this process. युरेनियम 235 या अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला असता 3 न्यूट्रॉन बाहेर पडतात. लीडर बोर्ड. फास्टेस्ट and number 1 again माही. number 2 स्वाती, 3 निकिता, विकास, अनुजा, नंदनी, प्राजक्ता, गौरी, सुकेश. सर्वांनी सेशनला लाईक करायचं आहे. क्वेश्चन नंबर 9. Answer fast to get more points. Kinetic energy in a flowing water drives dash dash to generate electricity.
वाहत्या पाण्यातील गतीज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला डॅश डॅश म्हणतात. कायनेटिक एनर्जी इन फ्लोविंग वॉटर ड्राइव्हज डॅश डॅश टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. वाहत्या पाण्यातील गतीज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला डॅश डॅश म्हणतात. कोणता यंत्र आहे? वॉटर मिल पानचक्की, विंड मिल पवनचक्की, टर्बाइन्स, जनरेटर जनित्र. कायनेटिक एनर्जी टू इलेक्ट्रिसिटी. वाटर मिल पानचक्की is the correct answer. Leaderboard. फास्टेस्ट आन्सर देणारा विकास आहे. नंबर 1 स्वाती, नंबर 2 माही, निकिता, विकास, अनुजा, नंदनी, प्राजक्ता, सुकेश, नागमुळे. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन स्वाती. क्वेश्चन नंबर 10. मोर पॉइंट. आन्सर फास्ट द्यावंच लागेल. विंड टर्बाइन्स विथ कॅपॅसिटी आर कमर्शियली अवेलेबल डॅश डॅश टू डॅश डॅश. डॅश डॅश ते डॅश डॅश एवढ्या क्षमतेचे पवन निर्मिती यंत्र उपलब्ध आहेत. तर कॅपॅसिटी कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. अवेलेबल इन द मार्केट. 1 किलोवॅट ते 7 मेगावॅट. 1 किलोवॅट ते 7 किलोवॅट. 1 किलोवॅट ते 7000 वॅट. 1 वॅट ते 7 मेगावॅट. 1 किलोवॅट टू 7 मेगावॅट. 1 kilowatt to 7 kilowatt, 1 kilowatt to 7000 watt, and lastly 1 watt to 7 megawatt. Everyone has voted. 1 kilowatt te 7 megawatt is the correct answer. एक kilowatt to 7 megawatt is the correct answer. Leaderboard. फास्टेस्ट आन्सर देणारा विकास आहे. बट अगेन नंबर 1 स्वाती, नंबर 2 माही, नंबर 3 निकिता, नंबर 4 विकास, नंदनी, अनुजा, प्राजक्ता, सुकेश, नागमुळे. व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 11. मोर पॉइंट. आन्सर फास्ट द्यावंच लागेल. सोलार फोटोवोल्टाइक cells convert the solar radiation energy directly into dash dash energy. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे डॅश डॅश रूपांतर करतात. सोलार फोटोवोल्टाइक cells convert the solar radiation energy directly into dash dash energy. कोणत्या एनर्जी मध्ये त्यांना कन्वर्ट करतात?
सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे डॅश डॅश रूपांतर करतात. कोणत्या ऊर्जेत रूपांतर करतात? इलेक्ट्रिकल, पोटेन्शियल, कायनेटिक, हीट, विद्युत ऊर्जा, स्थितीत ऊर्जा, गतिज ऊर्जा, उष्णता ऊर्जा. विच एनर्जी, कोणती ऊर्जा आहे? इलेक्ट्रिकल इज अ करेक्ट आन्सर. विद्युत ऊर्जा हे अगदी योग्य उत्तर आहे. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात. Solar photovoltaic cells convert the solar radiation's energy directly into electrical energy. Understand? फास्टेस्ट आन्सर देणारी माही आहे, बट नंबर 1 अगेन स्वाती. सेकंड माही, थर्ड निकिता, नंबर 4 विकास, नंदनी, अनुजा, प्राजक्ता, सुकेश एंड नागमोळे. क्वेश्चन नंबर 12. More point, answer fast. In nuclear power plants, neutrons are bombarded on atoms of dash dash. अणुविखंडन प्रक्रियेमध्ये डॅश डॅश या अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. या अगोदरही आपण क्वेश्चन पाहिलेला आहे. कोणता अणु आहे, ॲटम्स आहे, ज्यावर न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स मध्ये न्यूट्रॉन्सचा मारा करून त्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते? युरेनियम 236, बेरियम, क्रिप्टॉन, युरेनियम 235, युरेनियम 236, बेरियम, क्रिप्टॉन, युरेनियम 235. तर करेक्ट आन्सर आहे युरेनियम 235. म्हणजे अणुविखंडन प्रक्रियेमध्ये युरेनियम 235 या अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो. इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स, न्यूट्रॉन्स आर बॉम्बार्डेड ऑन एटम ऑफ युरेनियम 235. लीडर बोर्ड. फास्टेस्ट आन्सर देणारा विकास आहे, बट अगेन नंबर 1 स्वाती, नंबर 2 निकिता, नंबर 3 माही, विकास, नंदनी, अनुजा, प्रथमेश, प्राजक्ता एंड लास्ट सुकेश. वेरी गुड. क्वेश्चन नंबर 13. Answer fast to get more points. A silicon solar cell of dimension 1 square centimeter generates current of about. सिलिकॉनच्या 1 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एक सौर विद्युत घटापासून डॅश डॅश एवढी विद्युत धारा मिळते. किती मिळते? 50 मिली एम्पियर, 30 मिली एम्पियर, 50 एम्पियर, 30 एम्पियर. 50 मिली एम्पियर, 30 मिली एम्पियर, 50 एम्पियर एंड 30 एम्पियर.
व्हेरी गुड. करेक्ट आन्सर इज 30 मिली एम्पियर. सिलिकॉनच्या 1 चौरस मिली क्षेत्रफळाच्या एक सौर विद्युत घटापासून 30 मिली एम्पियर एवढी विद्युतधारा मिळते. नेक्स्ट. फास्टेस्ट आन्सर देणारा सुकेश आहे, बट नंबर 1 अगेन स्वाती, नंबर 2 निकिता, 3 माही, नंबर 4 विकास, अनुजा, नंदनी, सुकेश, प्राजक्ता अँड नागमोळे. व्हेरी गुड. Question number 14. Answer fast to get more points. The solar lamp uses the dash dash energy. सौर दिव्यामध्ये पुढील पैकी डॅश डॅश ऊर्जेचा वापर केला जातो. कोणती एनर्जी सोलार लॅम्प मध्ये यूज करतात? हीट, लाईट, विंड, साऊंड. उष्णता, प्रकाश, पवन, ध्वनी. कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो सौर दिव्यामध्ये? लाईट रॉंग आहे. हीट इज अ करेक्ट आन्सर. सोलार लॅम्प युजेस द हीट एनर्जी. सौर दिव्यामध्ये उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. अंडरस्टँड? फास्टेस्ट आन्सर देणारी माही आहे, बट अगेन नंबर 1 स्वाती, नंबर 2 माही, नंबर 3 निकिता, विकास, अनुजा, नंदनी, प्राजक्ता, सुकेश अँड नागमळे. व्हेरी गुड. सर्वांनी लाईक करायचं आहे सेशनला. क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 अँड लास्ट क्वेश्चन. तर सर्वांनी आताच सेशनला लाईक करून ठेवा. आन्सर फास्ट टू गेट मोर पॉइंट्स. हाऊ मेनी मेजर थर्मल पॉवर स्टेशन्स आर ऑपरेटिव्ह इन महाराष्ट्र? महाराष्ट्रात किती महत्वाची औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रे आहेत? हाऊ मेनी? 10, 12, 15, 20. 10, 12, 15, 20. किती थर्मल पॉवर स्टेशन्स आहेत जे महाराष्ट्रामध्ये आहे? औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्राची संख्या किती आहे महाराष्ट्रात?
सर्वांनी मेंटीमीटर वरती जाऊन आपलं वोट सबमिट करायचं आहे, आन्सर सबमिट करायचं आहे अँड अगेन लीडर बोर्ड पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल वरती यावं लागेल. टाइम्स अप. एव्हरीवन हॅज वोटेड. व्हेरी गुड. तर करेक्ट आन्सर आहे 10. मीन्स इन महाराष्ट्र 10 thermal power station are ऑपरेटिव्ह. महाराष्ट्रात एकूण 10 औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रे आहेत. फास्टेस्ट आन्सर देणारी निकिता आहे. बट नंबर 1 स्वाती. कॉंग्रॅच्युलेशन स्वाती, काळे स्वाती.